Types of balance sheet ratio, right? One is current ratio and another is liquid ratio. Then income statement ratio. Income statement is what? Our P&L is our income statement. From income statement, you will come to know the performance of the business. जो बिझनेस आहे बरोबर, त्या बिझनेस मध्ये बरोबर प्रॉफिट कमवला जातोय की नाही. सेकंडली, कमवलेला प्रॉफिट सफिशियंट आहे की नाही ते बघण्यासाठी आपण एक 3 रेशो वापरतो. बरोबर, जीपी रेशो, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस रेशो आणि नेट प्रॉफिट रेशो. आय रिपीट, जीपी रेशो, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस रेशो आणि नेट प्रॉफिट रेशो. या तिन्ही रेशो मधले दोन्हीही व्हेरिएबल हे पीएनएल मधनं घेतले जातात, म्हणून याला आपण म्हणतो इन्कम स्टेटमेंट रेशो. आणि तिसरा प्रकारचा रेशो म्हणजे कंबाईंड ऑर मिक्स रेशो. याच्यामधला एक व्हेरिएबल पीएनएल मधला घेतला जातो आणि दुसरा व्हेरिएबल बॅलन्स शीट मधला घेतला जातो, म्हणून याला म्हटलं जातं कंबाईंड रेशो और मिक्स्ड रेशो. याच्यामध्ये 2 रेशो आहेत, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड आणि रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड आणि रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. आपण बिझनेस मध्ये लावलेल्या टोटल पैशांपैकी किती रुपये आपल्याला रिटर्न आले त्याला म्हणणार रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड म्हणजे मालकांनी लावलेल्या पैशांमध्ये बरोबर किती मालकाला किती रिटर्न आले त्याला म्हणणार रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड. ओके, आता या प्रत्येकाचं लॉजिक आणि फॉर्म्युला आपण बघणार. वन बाय वन आपण बघूया. पहिला करंट रेशो. पहिला काय? करंट रेशो. करंट रेशो आपल्याला 2 गोष्टींची तुलना करायला शिकवतो, करंट असेट्स आणि करंट लायबिलिटी. करंट असेट्स आणि करंट लायबिलिटी बरोबर, याला आपण म्हणतो करंट रेशो. मिनिंग काय ते समजून घ्या. बरोबर, माझ्या करंट असेट माझ्या करंट लायबिलिटी पेक्षा कितीने जास्त आहेत किंवा किती पट आहेत त्याला आपण म्हणतो करंट रेशो. सिंपल एक्झाम्पल घ्या, तुमचं कॉलेज सुरू झालं बरोबर, कॉलेज सुरू झालं, तुम्ही कॉलेजला जाता ट्रेनने. जायचं तिकीट 5 रुपये, यायचं तिकीट 5 रुपये, म्हणजे ट्रेनने यायला जायला तुम्हाला 10 रुपये खर्च आहे. ओके, ते पण तुम्ही तिकीट काढलं तर. पण तुम्ही कॉलेजमध्ये जाताना बरोबर फक्त 10 रुपयेच खिशात घेऊन जाता का, की 10 रुपयापेक्षा कमी घेता की थोडे 10 रुपयापेक्षा जास्त घेता? बोला रे, उत्तर द्या. जास्त घेता बरोबर, कारण कधी पण अचानक काही होऊ शकतं बरोबर. चप्पल तुटू शकते बरोबर, रस्त्याने जाताना वडापावचा मस्त वास येऊ शकतो, वास आल्यावर अचानक भूक लागू शकते वगैरे वगैरे, काही होऊ शकतं. मग जेवढ्याची गरज आहे आपण तेवढेच पैसे खिशात घेऊन चालत नाही. तसंच बिझनेस मध्ये पण आपण जेव्हा बिझनेस करतो त्या बिझनेस मध्ये आपल्याला पैसे गुंतवावे लागतात बरोबर. आपल्याला माल उधारीवर पण मिळतो, म्हणून आपण सगळ्याच्या सगळा माल उधारीवर आणत नाही. काही माल रोखवर आणतो, काही माल उधारीवर आणतो बरोबर. तर आपल्या करंट असेट या नेहमी करंट लायबिलिटी पेक्षा जास्त असाव्या. आपल्या करंट असेट या नेहमी करंट लायबिलिटी पेक्षा काय असाव्यात? जास्त असल्यावर आपल्या दुकानात आपला पैसा लागलेला असला पाहिजे बरोबर. कारण वर्किंग कॅपिटल म्हणजे काय आपण बॅलन्स शीट मध्ये बघितलं, करंट असेट मायनस करंट लायबिलिटी बरोबर. करंट असेट मध्ये गुंतलेले आपले पैसे मायनस करंट लायबिलिटी मध्ये गुंतवलेले बाहेरच्यांचे पैसे. उदाहरणार्थ माझ्याकडे स्टॉक आहे 1 लाख रुपयाचा, त्यातला 20,000 रुपयाचे क्रेडिटर आहेत, तर 1 लाख वजा 20,000 म्हणजे 80,000 माझा माल लागलेला आहे, माझे पैसे लागलेले आहेत 80,000 रुपये. इज दॅट क्लिअर? तर माझ्या बिझनेस मध्ये माझे पैसे लागलेले असले पाहिजेत, म्हणजे मला डिपेंडंट व्हावं लागत नाही. जर माझा सगळ्याचा सगळा माल उधारीवरचा असेल, जर उधारवाल्यांनी माल द्यायचं बंद केलं तर बरोबर ना, म्हणून माझा बिझनेस बंद पडू शकतो. म्हणून कधी पण माझे करंट असेट माझ्या करंट लायबिलिटी पेक्षा जास्त असावेत. आता जेव्हा मी म्हणतो करंट असेट जास्त असावेत करंट लायबिलिटी पेक्षा बरोबर, तर ते किती जास्त असावेत? तर रेशो शुड बी 2:1.
माझे करंट असेट शुड बी डबल ऑफ माय करंट लायबिलिटी. माझ्या करंट लायबिलिटी 1 लाख असतील तर करंट असेट 2 लाख असल्या पाहिजे. मग उत्तर येईल 2 लाख भागिले 1 लाख, उत्तर 2:1. करंट रेशो कम्पेअर्स द करंट असेट विथ करंट लायबिलिटी. दोघांची तुलना केलेली आहे. कशाची? करंट असेट आणि करंट लायबिलिटीची. द आयडियल करंट रेशो इज 2:1. कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये गेलात अक्रॉस द इंडस्ट्री तुमचा 2:1 चा रेशो असला पाहिजे. तुमच्या करंट असेट तुमच्या करंट लायबिलिटीच्या डबल असल्या पाहिजेत. विच इंडिकेट्स दॅट करंट असेट्स आर ट्वाइस द करंट लायबिलिटीज. माझ्या करंट असेट करंट लायबिलिटीच्या डबल असल्या पाहिजेत. इट मेजर्स द शॉर्ट टर्म सॉल्व्हन्सी ऑफ द बिझनेस. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर होलसेलर असाल, बरोबर, तुमच्याकडे एखादा रिटेलर आला आणि रिटेलर म्हणाला मला कर्ज माल उधारीवर द्या, तर आपण त्याला द्यायचं की नाही द्यायचं, तर ते त्याच्या करंट असेट आणि करंट लायबिलिटीच्या पोझिशन बघून देणार. त्याच्या करंट असेट जर त्याच्या करंट लायबिलिटीच्या डबल असतील किंवा डबल पेक्षा जास्त असतील तर याचा अर्थ त्याच्या बिझनेसमध्ये बऱ्यापैकी पैसे, खेळतं भांडवल आहे, बऱ्यापैकी पैसे लागलेले आहेत. आणि आपण त्याला जर माल उधारीवर दिला तर तो माल विकून आल्यावर पैसे आपल्याला मिळतील असं होणार नाही. ह्याची टोपी त्याला त्याची टोपी याला असं तो फिरवा फिरवी करणार नाही. मग त्याला माल उधारीवर द्यायला हरकत नाही. पण जर असं झालं की करंट असेट कमी आणि करंट लायबिलिटी जास्त आहे किंवा करंट असेट दुपटीपेक्षा कमी असतील तर म्हणजे याचा अर्थ असा त्याच्याकडे पैसे कमी आणि मागणारे जास्त आहेत. मग तुमचा नंबर कधी पण लागू शकतो. ठरलेल्या वेळेतच तो पैसे देईल याची काही गॅरंटी नाही. म्हणून एखाद्याला ज्याला आपण कर्ज देतोय बरोबर किंवा उधारीवर माल देतोय त्याचा करंट रेशो हा डबल असला पाहिजे. त्याचा करंट रेशो काय असला पाहिजे? डबल असला पाहिजे. करंट असेट करंट लायबिलिटी पेक्षा जास्त असली पाहिजे. एम आय क्लिअर? तर फॉर्म्युला बघा काय, करंट असेट इज करंट रेशो इज इक्वल टू करंट असेट भागिले करंट लायबिलिटी. करंट रेशोचा फॉर्म्युला काय? करंट असेट भागिले करंट लायबिलिटी. आता तुम्हाला बघा करंट असेट मध्ये आणि करंट लायबिलिटी मध्ये काय आहे त्याची लिस्ट दिलेली आहे. बघा अशा कोणत्याही असेट की ज्या असेट 1 वर्षाच्या आत कॅश मध्ये कन्वर्ट होतात आणि ज्यांचा बेनिफिट आपल्याला एकदाच मिळतो अशा सगळ्या असेटला आपण करंट असेट म्हणतो. आय रिपीट, अशा सगळ्या असेट 1 वर्षाच्या आत कॅश मध्ये कन्वर्ट होतात आणि ज्यांचा बेनिफिट आपल्याला एकदाच येतो त्याला आपण म्हणतो करंट असेट. उदाहरणार्थ उदाहरणार्थ डेटर्स. बरोबर, पहिला डेटर्स आहे. आपण एखाद्याला माल विकले तो आपला डेटर बनला, उधारीवर माल विकला तो आपला डेटर बनला. त्या डेटरकडनं आपल्याला एकदाच कॅश येणार. कॅश आली, डेटर संपले, म्हणजे त्या डेटरचा सिंगल यूज. आणि ज्याला माल उधारीवर विकलाय त्याच्याकडनं वर्षभर थांबणार नाही, वाट बघणार नाही त्याची. त्याला 1 महिना ते 3 महिने मॅक्झिमम क्रेडिट पिरियड देणार. 3 महिन्याच्या आत त्याच्याकडनं कॅश आली पाहिजे, म्हणून याला आपण म्हणणार करंट असेट. ओके. लूज टूल, छोटी मोठी हत्यारं की जी एकदा वापरली की संपतात. बिल रिसिवेबल, बरोबर, बिल रिसिवेबल एक तर मॅच्युअर होणार किंवा आपण एंडॉर्स करणार कोणाला तरी. कॅश बँक बॅलन्स, एकदा पैसे वापरले संपले. आता इन्व्हेस्टमेंट इन मार्केटेबल सिक्युरिटीज याचं मिनिंग समजून घ्या. समजा असं झालं की माझ्याकडे आत्ता पैसे आले, आज तारीख आहे समजा 21 तारीख. ओके. आता मला पगार द्यायचे 10 जानेवारीला. तुम्ही सगळ्यांनी मला आता फी आत्ताच आणून दिली. तुम्ही फी मला आत्ता आणून दिली म्हणून मी पगार आत्ताच देणार नाही. मी 10 जानेवारी पर्यंत वाट बघणार. 10 जानेवारीला सांगितलं तर 10 जानेवारीलाच पगार देणार. तोपर्यंत हे पैसे मी बँकेमध्ये गुंतवणार, एफडी, 20 दिवसाची एफडी, किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणार किंवा एखाद्या कंपनीचे डिबेंचर घेणार आणि 20 दिवसांनी ते डिबेंचर विकून टाकणार. ते पैसे मी घेणार आणि ते पैसे कोणाला देणार? पगारांना खर्च करणार. म्हणजे अशी गुंतवणूक
की जी मी टेम्पररी पार्किंग ऑफ फंड केलेली आहे, थोड्या वेळामध्ये मी ते विकणार आहे, अशा सिक्युरिटीजला आपण म्हणतो मार्केटेबल सिक्युरिटीज. अशा सिक्युरिटीजला काय म्हणतो आपण? मार्केटेबल सिक्युरिटीज. इज दॅट क्लिअर? एनीबडी एनी डाऊट? पुढे शॉर्ट टर्म लोन्स अँड ऍडव्हान्सेस, हे पण आपले डेटरच आहेत. मग या डेटर मध्ये आणि या डेटर मध्ये फरक काय बघा. ज्यांना माल उधारीवर विकलाय ते हे डेटर, आणि ज्यांना पैसे कर्जाच्या स्वरूपात दिलेत ते हे लोक. बरं, एखादा आपला एम्प्लॉई आहे, बरं, 2 महिन्याचा पगार त्याने ऍडव्हान्स घेतलाय, बरं, तर ते शॉर्ट टर्म लोन्स अँड ऍडव्हान्सेस मध्ये लागणार. नेक्स्ट, स्टॉक अँड इन्व्हेंटरी. क्लोजिंग स्टॉक, 3 प्रकारचे क्लोजिंग स्टॉक असणार. 3 प्रकारचे कोणते? बरं, फिनिश गुड्स, रॉ मटेरियल आणि WIP. फिनिश गुड्स, रॉ मटेरियल आणि WIP. नेक्स्ट, प्रीपेड एक्सपेन्सेस. आपण पुढच्या वर्षीचा पेमेंट आजच केलंय. प्रीपेड इन्शुरन्स आहे, हा प्रीपेड इन्शुरन्स खर्च आपला जो आपण पुढच्या वर्षी पे करणार नाही. बरोबर, पुढच्या वर्षीचा पेमेंट आपण आजच केलेला आहे. हे सगळे करंट असेट कळाले. सिमिलरली करंट लायबिलिटीज. क्रेडिटर, माल उधारीवर घेतलाय, पेमेंट करायचंय. बिल्स पेएबल तुम्हाला माहितीये. बँक ओडी. आता या बँक ओडीचं आहे ना मिनिंग समजून घ्या. माझ्याकडे बँकेत 80,000 रुपये आहेत आणि मला समोरच्याला 1,00,000 रुपये द्यायचे, तर बँकेच्या बँक मॅनेजरकडे मी जाणार आणि त्याला म्हणणार अशी अशी सिच्युएशन आहे, मला 20,000 रुपयाचं कर्ज द्या. तर बँक काय म्हणणार, ओके तुम्ही चेक इश्यू करा, आम्ही तो पास करू. जेव्हा असं होतं तेव्हा बँक 80,000 आपल्या अकाउंट मधनं देणार आणि 20,000 रुपये स्वतःच्या खिशातनं टाकणार. म्हणजे थोडक्यात बँकेने आपल्याला ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी दिली, आपल्या अकाउंट मध्ये नसताना सुद्धा विथड्रॉ करण्याची परवानगी दिली. ते 20,000 स्वतःच्या खिशातले दिले, त्याला म्हणणार ओव्हरड्राफ्ट. बरं, कोणालाही बँक ही फॅसिलिटी देत नाही. बरोबर, जे बँकेचे रेप्युटेड कस्टमर आहेत, ज्यांचा बऱ्यापैकी टर्नओव्हर दिसतो, त्यांना एक लिमिट सँक्शन केली जाते की बाबा तुम्ही एवढा ओव्हरड्राफ्ट असेल तुमचा तर तुम्हाला एवढं तुमचा टर्नओव्हर आहे तर तुम्हाला एवढे फॅसिलिटी मिळेल. त्याच्या अगेन्स्ट बँक आपला स्टॉक किंवा डेटर मॉर्गेज करून घेते. ओके, पण ही जी फॅसिलिटी आहे ती आपल्याला वर्षाच्या शेवटी, बरं, फायनान्शियल इयरच्या शेवटी क्लोज करायची आहे. म्हणजे काय, जर समजा तुम्ही डिसेंबर मध्ये ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी घेतलेली असेल, उचललेले असतील एक्स्ट्रा पैसे, तर 31 मार्चला ते पैसे भरायचे. कुठल्याही परिस्थितीत 31 मार्चला अकाउंट क्लोज करायचं. परत पाहिजे तर 1 एप्रिलला तुम्ही परत विथड्रॉ करा, नवीन लोन तुमचं. एका दिवसासाठी तुम्हाला पैसे कुठून तरी अरेंज करायचे आहे. इज दॅट क्लिअर? म्हणजे ही रिन्युएबल आहे, ही ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी रिन्यू होते. हे सांगण्याचं कारण असं, बरोबर, की ह्या सगळ्या लायबिलिटी, बाकी सगळ्या लायबिलिटी आपल्याला ड्यू डेटला इमिजिएटली पे कराव्या लागणार, त्या रिन्यू होत नाही. फक्त बँक ओव्हरड्राफ्ट ही अशी करंट लायबिलिटी आहे की जी रिन्यू होऊ शकते. ओके. इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स. तुम्ही 12वी मध्ये असताना 13वीची फी भरली तर ती मी पैसे घेणार, बट दॅट मनी विल बी शोन इन माय बॅलन्स शीट ॲज इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स. ओके. शॉर्ट टर्म लोन घेतलेला असेल, आपल्याला टॅक्स भरायचा असेल, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस भरायचे असतील, अनक्लेम डिव्हिडंड असेल कंपनीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने, आपण डिव्हिडंड डिक्लेअर केला, आपण चेक प्रत्येकाच्या घरी पाठवला, पण असं झालं की तो जिथे चेक पाठवला त्या ऍड्रेस मध्ये आता ती बिल्डिंगच नाही, रिडेव्हलपमेंटला गेलेली आहे, तुम्ही नवीन ऍड्रेस कंपनीला कळवलाच नाही, तर तो चेक कंपनीकडे अनक्लेम डिव्हिडंड म्हणून दिसतो, करंट लायबिलिटी म्हणून दिसतो. या सगळ्यांची टोटल, करंट असेटची टोटल भागिले करंट लायबिलिटीची टोटल. तुम्हाला माहिती पाहिजे कोणकोणत्या असेट्स, कोणकोणत्या लायबिलिटीज करंट असेट आणि करंट लायबिलिटीज मध्ये येतात. इज दॅट क्लिअर? फॉर्म्युला सोपा आहे, करंट असेट अपॉन करंट लायबिलिटीज. मी आता एक
पेज बनवतो ज्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या त्यांचा फॉर्म्युला लिहून घ्यायचा. रेशो अनालिसिस फॉर्म्युलाज आपण लिहून घ्यायचे पाठ करण्यासाठी. आता फॉर्म्युला कोणता? करंट रेशोचा. फॉर्म्युला कोणता? करंट रेशोचा. आता करंट रेशो मध्ये काय येतं ते बघा. करंट असेट्स अपॉन करंट लायबिलिटी. बरोबर. इकडे आयडियल रेशो हा प्रत्येक ह्याला असेलच असं नाही. 2/1 म्हणजेच 2:1. 2/1 म्हणजेच काय? 2:1. बघा हे उत्तर. ज्या मी म्हणतो त्यांची मी तुलना करतोय, तर दोघांची तुलना करतो करंट असेट आणि करंट लायबिलिटी, तेव्हा उत्तर मी अशा स्वरूपात लिहिणार. आणि जेव्हा मी प्रमाणामध्ये लिहितो तेव्हा याला असं लिहिणार. दोघांचा अर्थ एकच. मी असं लिहितो ऑर. आता तुम्हाला सांगितलं करंट असेट मध्ये काय काय येतं आणि करंट लायबिलिटी मध्ये काय काय येतं. टोटल करायची आणि मग लिहायचं. इज दॅट क्लिअर? जर रेशो 2:1 पेक्षा कमी असेल तरी ते वाईट, 2:1 पेक्षा जास्त असेल तरीही ते वाईट. आता याचं मिनिंग काय ते समजून घ्या. असं का? कमी असला तर प्रॉब्लेम काय आणि जास्त असला तर प्रॉब्लेम काय हे समजून घ्या, कारण ह्या कमेंट्स तुम्हाला ऑफर करायच्या आहेत. जर असं झालं माझ्या करंट असेट 3 लाख आहेत आणि माझ्या करंट लायबिलिटीज 2 लाख आहेत, बरोबर, तर हे उत्तर आलं 1.5. बरोबर ना? हे उत्तर आलं 1.5 म्हणजे रेशो 2 पेक्षा कमी आहे. म्हणजे करंट असेट विकल्या 3 लाख रुपयाचे आलेले पैसे त्यांना देता येऊ शकतात. पण कधी कधी कसं होईल माहितीये, स्टॉक विकला गेलाय, स्टॉक 1 लाखाचा आहे असं होऊ शकतं बघा. स्टॉक 1 लाख, बरोबर, आणि डेटर 2 लाख आणि क्रेडिटर 2 लाख. असं वाटतंय तुम्हाला की तुमच्याकडे करंट असेट 3 लाखाचे आहेत, तुमच्या लायबिलिटी पेक्षा म्हणजे जास्त आहेत, पण रेशो काय आला यांचा 1.5च. बरोबर. असं होऊ शकेल की बाबा स्टॉकचे पैसे आलेत, डेटर कडनं पैसे यायचेत, डेटर कडनं समजा 50,000 झालेत, बरोबर ना, तर असं होऊ शकतं तुम्हाला क्रेडिटरचे पूर्ण पेमेंट करता येणार नाही. आपण समजा जर कॅश पण असेल बरोबर 1 लाख, बरोबर, तर हे 4 लाख रुपये झाले, बरोबर, मग रेशो येईल 2. कॅशचे 1 लाख, डेटर कडनं तरी अर्धे आले बरोबर तरी पेमेंट करू शकता, तुम्ही स्टॉक मधनं पैसे आले तरी पेमेंट करू शकता. समजलं? म्हणजे जर रेशो बरोबर 2 पेक्षा कमी असेल, जर 1.5 असेल, तर याचा अर्थ लिक्विडिटी क्रंच आहे. याचा अर्थ काय आहे? लिक्विडिटी क्रंच आहे. इज दॅट क्लिअर? त्याचबरोबर पैसे जास्त असले तरी प्रॉब्लेम आहे. समजा जर असं आहे उत्तर, 5 लाखाच्या करंट असेल आणि 2 लाखाच्या करंट लायबिलिटी, तुमच्याकडे 2 लाखाची कॅश आहे, क्रेडिटर 2 लाख रुपये आहेत, बरोबर. म्हणजे तुम्ही म्हणाला अरे आता आमच्याकडे काय जास्तच आहे, उलट लिक्विडिटी जास्त आहे, बरं, तर काय प्रॉब्लेम नाही. काही प्रॉब्लेम आहे. जेव्हा तुमची लिक्विडिटी जास्त असते, तुमच्याकडे कॅश आहे तर तुम्ही पे ऑफ का नाही केलंय, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, बरोबर, तुमच्याकडे कॅश आहे, तुमच्याकडनं हे पण पैसे येऊ शकतात तेव्हा यांना द्यायचे, तर हे 2 लाख रुपये तुम्ही गल्ल्यामध्ये ठेवण्यापेक्षा कुठेतरी गुंतवा, बरोबर ना. किंवा तुमच्याकडे 2 लाख रुपयाचे डेटर आहेत, याचा अर्थ तुमच्या डेटर कडनं वसुली होत नाहीये. याचा अर्थ तुमच्या डेटर्स कडनं तुमची वसुली होत नाहीये, म्हणून बरोबर कधी पण करंट असेट 2 पेक्षा जास्त असता कामा नये. इज दॅट क्लिअर? कोणाला काही डाऊट आहे? चल, जर मीटिंग संपली तर परत जॉईन इन करा बरं का. आज आपण फक्त रेशोचे फॉर्म्युला लर्न करूया, समजून घेऊया
ते आज तुम्ही पाठ करा, उद्यापासून त्याचा वापर करायला सुरुवात करूया आपण. आता दुसरा रेशो लिक्विड रेशो, दुसरा रेशो आहे क्विक रेशो. क्विक रेशो त्याला दुसरं नाव आहे लिक्विड रेशो, किंवा तिसरं नाव आहे त्याला ऍसिड टेस्ट रेशो. बरोबर. आता याच्यामध्ये फॉर्म्युला बघा हा असा आहे, करंट असेट, टोटल करंट असेट मायनस स्टॉक आणि प्रीपेड एक्सपेन्सेस. टोटल करंट असेट पैकी ह्या ज्या दोन असेट आहेत या क्विक असेट नाही आहेत, या क्विक असेट नाही आहेत. बरोबर. अपॉन, ओके बरोबर, अपॉन करंट लायबिलिटी मायनस बँक ओडी. कारण ही करंट लायबिलिटी मध्ये बँक ओडी करंट लायबिलिटी सॉरी क्विक लायबिलिटी नाहीये. आपण याचा दुसरा फॉर्म्युला एक बघूया, तो अजून तुम्हाला सोपा वाटेल. तो म्हणजे क्विक असेट अपॉन क्विक लायबिलिटी. क्विक असेट अपॉन क्विक लायबिलिटीज म्हणजे काय ते समजून घ्या. अशा लायबिलिटीज, अशा असेट की ज्या इमिजिएटली पेएबल आहेत, अशा असेट, अशा लायबिलिटीज की ज्या आपल्याला काय इमिजिएटली पेएबल आहेत किंवा रिसिवेबल आहेत. माझ्या करंट असेट सगळ्या इमिजिएटली कॅश मध्ये कन्वर्ट होतात, म्हणून माझ्या करंट असेटला क्विक असेट म्हणता येतं. पण माझ्या सगळ्या करंट असेट या क्विक असेट नाही आहेत, कारण यातले हे जे दोन आयटम आहेत, स्टॉक आणि प्रीपेड एक्सपेन्सेस, दॅट आर नॉट इमिजिएटली कन्व्हर्टेबल इन टू कॅश. द रिझन इज, स्टॉक विकला गेला असता तर विकलाच असतं ना, क्लोजिंग स्टॉक मध्ये का पडून असला. असं होतं का कस्टमर आला आणि म्हणतोय आम्हाला माल द्या, आपण म्हणतो नाही नाही माल नाही देणार, आमच्या दुकानात माल दिसला पाहिजे, एवढाच माल आहे आता. नाही, गिराईक आलं असतं तर आपण विकलं असतं, दुकान खाली गेलं असतं तरी चाललं असतं, पण तो विकलेला नाहीये म्हणून तो क्लोजिंग स्टॉक मध्ये पडून आहे. म्हणून क्लोजिंग स्टॉकला क्विक असेट म्हटलं जात नाही. बरोबर. तसंच प्रीपेड एक्सपेन्सेस पण, तुम्ही इन्शुरन्स कंपनीला पुढच्या 3 महिन्याचे पैसे दिले, बरोबर, तुम्ही आता म्हणालात नाही ना आम्ही बिझनेस बंद करतोय, आम्हाला आमचे 3 महिन्याचे पैसे परत द्या, तर इन्शुरन्स कंपनी काही तुम्हाला पैसे परत देणार नाहीये. म्हणून दॅट इज ऑल्सो नॉट गोइंग टू गेट कन्वर्टेड इन टू कॅश. बरोबर. सो ऑल द करंट असेट्स आर लिक्विड असेट एक्सेप्ट दिस टू. म्हणून टोटल करंट असेट मधनं या करंट लायबिलिटी मायनस करायच्या, करंट असेट मायनस करायच्या, आणि करंट लायबिलिटी पण सगळ्या इमिजिएटली पेएबल आहेत, फक्त त्यातली बँक ओडी इमिजिएटली पेएबल नाहीये. बँक ओडी आपण रिन्यू करू शकतो. म्हणजे मला करंट लायबिलिटी इमिजिएट पेएबल असणाऱ्या लायबिलिटीसाठी, क्विक लायबिलिटीसाठी माझ्याकडे किती रुपयाच्या क्विक असेट आहेत यांचं कंपॅरिझन म्हणजे क्विक रेशो. त्याला लिक्विड रेशो सुद्धा म्हणतात, कारण आपण कंपनीची लिक्विडिटी पोझिशन बघतोय. ताबडतोब मला द्यायचे झाले तर किती द्यावे लागते आणि तेवढे माझ्याकडे आहेत का. बरोबर. इथे आपण बघतोय, बरोबर, एखाद्या इंडिव्हिज्युअलच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघायचं झालं तर त्याचा पगार आणि त्याचे खर्च, पगार म्हणजे इन्कम त्याचं इथे एवढं आहे आणि त्याचे खर्च एवढे आहेत. बरोबर. जेवढे द्यावे लागतात तेवढे खर्चांपेक्षा इन्कम जास्त पाहिजे, सिमिलर टू दॅट. बरोबर. करंट असेट, बरोबर, माझ्याकडे डबल पाहिजे, माझं इन्कम डबल पाहिजे माझ्या खर्चांपेक्षा. तसंच इकडे जर तुम्ही म्हणाल की माझं इन्कम जास्त आहे, हॉटेलमध्ये गेलं 100 रुपयाचं बिल झालं तर खिशात 100 रुपये जरी पाहिजे ना कॅश. तुमच्याकडे बँकेत भरपूर आहेत, बरोबर, किंवा घरी सोनं नाणं भरपूर आहे, पण आत्ता खिशात 100 रुपये पाहिजेत हॉटेलमध्ये गेल्यावर. तर इमिजिएटली पेएबल जेवढे आहेत त्याच्यासाठी इमिजिएटली पेएबल कन्व्हर्टेबल इंटू कॅश असेट आहेत की नाहीये, त्याला म्हणणार क्विक असेट. ऑल द करंट असेट्स आर क्विक असेट एक्सेप्ट स्टॉक अँड प्रीपेड एक्सपेन्सेस. हाच तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह म्हणून पण विचारला जाऊ शकतो. ऑल द क्विक असेट्स आर करंट असेट, नो. बरोबर. ऑल द क्विक असेट्स आर करंट असेट बट ऑल करंट असेट्स आर नॉट क्विक असेट. कळलं. स्टॉक आणि प्रीपेड एक्सपेन्सेस
हे दोन सोडून बाकी सगळ्या करंट असेट क्विक असेट असतात. ओके. आणि करंट लायबिलिटीज मध्ये फक्त बँक ओडी सोडून बाकी सगळ्या करंट लायबिलिटीज या क्विक लायबिलिटीज असतात. हा रेशो तुमचा 1:1 असला पाहिजे. हा रेशो किती असला पाहिजे तुमचा 1:1. म्हणजे करंट असेट क्विक असेट आणि क्विक लायबिलिटी इक्वल पाहिजे. जेवढ्या क्विक लायबिलिटीज आहेत तेवढ्याच माझ्या क्विक असेट पण पाहिजेत. इज दॅट क्लिअर? येस. दोन फॉर्म्युला केले तुम्ही आज. पहिला करंट रेशो, फॉर्म्युला काय? करंट असेट्स अपॉन करंट लायबिलिटीज. रेशो किती असला पाहिजे? 2:1. दुसरं आपण बघितलं ऍसिड टेस्ट रेशो किंवा क्विक रेशो किंवा लिक्विड रेशो. त्याचा फॉर्म्युला काय? क्विक असेट अपॉन क्विक लायबिलिटी. व्हॉट डू यू मीन बाय क्विक असेट? करंट असेट मायनस स्टॉक मायनस प्रीपेड एक्सपेन्सेस. What do you mean by quick liabilities? Current liabilities minus bank OD. And the ratio should be 1:1. या दोघांवरनं आपल्याला काय कळतं? शॉर्ट टर्म सॉल्व्हन्सी. या दोघांमधनं काय कळतं आपल्याला? फर्मची शॉर्ट टर्म सॉल्व्हन्सी. करंट असेट मधनं कळतं शॉर्ट टर्म सॉल्व्हन्सी आणि लिक्विड रेशो मधनं कळतं इमिजिएट सॉल्व्हन्सी. इज दॅट क्लिअर? पुढे जायचं का? हो. आपले हे दोन रेशो आता झाले. बॅलन्स शीट रेशो झाले. बघा बॅलन्स शीट रेशो का म्हणतात त्यांना? करंट असेट आणि करंट लायबिलिटीची टोटल आपल्याला बॅलन्स शीट मधनच मिळणार. क्विक असेट आणि क्विक लायबिलिटीची टोटल पण आपल्याला बॅलन्स शीट मधनच मिळणार. म्हणून हे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर अंश आणि छेद दोन्हीही एकाच ठिकाणी मिळतात, बॅलन्स शीट मधनं मिळतात. म्हणून या रेशोला बॅलन्स शीट रेशो असं म्हटलं जातं. समजलं? आता पुढचा रेशो म्हणजे पुढच्या रेशोचा प्रकार इन्कम स्टेटमेंट रेशो. इन्कम स्टेटमेंट रेशो मधला पहिला रेशो आहे तुम्हाला दिलेला जीपी रेशो, ग्रॉस प्रॉफिट रेशो किंवा त्याला दुसरं नाव जीपी रेशो. बरोबर, इथे मी लिहितो ग्रॉस प्रॉफिट रेशो. बरोबर, शॉर्ट फॉर्म मध्ये प्रेमाने त्याला म्हणतात जीपी रेशो. हे सगळे रेशो, इन्कम स्टेटमेंटचे सगळे रेशो हे टक्के. इन्कम रेशोचे सगळे रेशो काय? टक्के आहेत. टक्केवारी. टक्केवारी कशाची? तर नावावरनच कळतं. जीपी रेशो म्हणजे जीपीची टक्केवारी. म्हणजे माझं जीपी किती आहे, ग्रॉस प्रॉफिट किती आहे, कशापैकी? तर माझ्या सेल पैकी. कशापैकी? तर माझ्या सेल पैकी. माझ्या जीपी सेल मधला जीपी किती आहे त्याला गुणिले 100 केलं की ते आले टक्के. आता याचं लॉजिक बघा कसं असतं. समजा असं आहे, माझा सेल आहे 1,00,000 रुपये. त्याच्यामधले माझी कॉस्ट ऑफ गुड सोल्ड आहे समजा 80,000 रुपये. बरोबर, मग आला जीपी 20,000 रुपये. तर या कंपनीचं तुम्ही सांगू शकता की जीपी 20,000 रुपये. तेच दुसरी कंपनी अशी आहे समजा, त्याचा सेल आहे 5,00,000 रुपये. त्याचा सेल आहे 5,00,000 रुपये आणि ज्याचे कॉस्ट आहे 4.5 लाख रुपये. बरोबर, सीओजीएस आहे 4.5 लाख रुपये आणि जीपी आहे 50,000 रुपये. बरोबर, तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये गुंतवणूक करणार? बरोबर, जी कंपनी 50,000 रुपये जीपी कमवते त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करणार की जी कंपनी 20,000 रुपये प्रॉफिट कमवते त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करणार? अरे बोला. तुम्हाला दोन कंपन्या दिल्या मी, ए कंपनी आणि बी कंपनी. हा शिराज परत बोल. कंपनी ए मध्ये इन्व्हेस्ट करणार. बरोबर, शिराज म्हणतो कंपनी ए मध्ये गुंतवणूक करणार. का शिराज?
तिथं जीपी जास्त आहे ना जीपी प्रॉफिट जास्त मध्ये. आहे. बरोबर. अजून कोणाचं काय दुसरं मत आहे का? सगळ्यांचं सेम मत आहे ना. आता बघा, हे झालं तुम्ही यांचा सेल 5 लाख आहे म्हणून, पण टक्केवारीमध्ये जर बघितलं आपण तर हा 50,000 रुपयाचा सेल कमवतो, 50,000 रुपयाचा जीपी कमवतो 5 लाखाच्या सेलवर. मग टक्केवारीमध्ये जर आपण बघितलं तर गुणिले 100, बरोबर ना. हे लॉजिक कसं आलं? हे असं बाबा की 5 लाख रुपयाचा सेल आहे तेव्हा जीपी 50,000 रुपये आहे. 100 रुपयाच्या सेल मध्ये जीपी किती? मग तिरकस गुणाकार करून फॉर्म्युला कसं होणार? 50,000 गुणिले 100 बरोबर भागिले 5 लाख, तिरकस गुणाकार, बरोबर ना. आता 50,000 रुपये काय आहे? जीपी आहे बघा. 50,000 रुपये जीपी गुणिले 100, 5 लाख रुपये काय सेल आहे. तर टक्के असे काढतात, या लॉजिकने काढतात. हे सगळ्यांना समजलं. आता याची जीपी बघा किती आहे. टक्क्यांमध्ये बोलायचं झालं तर 50,000 रुपयाचा जीपी कमवलाय त्याने 5 लाखाच्या सेल मध्ये, बरोबर. मग जर टक्केवारीमध्ये म्हटले तर 10% येतात फक्त. किती टक्के येतात? फक्त 10%. पण तेच जर तुम्ही बीचं बघाल त्याचा 20,000चा सेल आहे, किती रुपयाच्या याच्यामध्ये? 20,000 रुपयाचा जीपी आहे, 1 लाख रुपयाच्या सेल मध्ये. मग जर तुम्ही टक्केवारीमध्ये बघितलं तर याचे 20% येतात. म्हणजे जर ह्याचा सेल वाढला, ह्याचा सेल 5 लाख झाला, बरोबर, तर 5 लाखाच्या 20% ह्याचा 1 लाख रुपये जीपी होईल. मग कंपनी ए पेक्षा कंपनी बी चांगली होईल. म्हणून नुसता प्रॉफिट नाही बघायचा, प्रॉफिटची टक्केवारी बघायची. नुसता प्रॉफिट बघायचा नाही तर काय बघायची? प्रॉफिटची टक्केवारी. आणि टक्केवारी ही अशी काढली जाते, जीपी अपॉन सेल गुणिले 100. हे लॉजिक सगळ्यांना समजलं का? हो. मीटिंग बंद झाली तर परत जॉईनिंग करा लगेच. जीपी रेशो जेवढा होईल तेवढा कमी आहे. हे इंडस्ट्रीनुसार बदलत जातात, बरोबर. तुमच्या ऑटो इंडस्ट्रीमध्ये हे कमी असेल, प्रमाण 7-8% असेल, तर फूड इंडस्ट्रीमध्ये 35 ते 40% पण जीपी मार्जिन असू शकतो. काही काही ठिकाणी 100% पण जीपी मार्जिन असू शकतो. चहावाल्यांचं 100% जीपी मार्जिन आहे, बरोबर. त्यामुळे हे इंडस्ट्रीनुसार बदलत होत जातं, याचा आयडियल रेशो नसतो. समजलं का? कोणाला काही डाऊट? चला, दुसरा रेशो म्हणजे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस रेशो. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस रेशो. आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस रेशोचा फॉर्म्युला काय? ऑपरेटिंग एक्सपेन्सेस बरोबर अपॉन सेल गुणिले टक्के. माझ्या सेल पैकी ऑपरेटिंग एक्सपेन्सेस किती आहेत? 100 मध्ये ते प्रमाण किती आहे? बरोबर. आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय? ऍडमिन एक्सपेन्सेस प्लस सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस आणि प्लस फायनान्शियल एक्सपेन्सेस. या तिघांची टोटल, या तिघांच्या टोटलला मी म्हणणार ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. त्यांचे गुणिले 100 केले की आले टक्के. हे प्रमाण जेवढं कमी असेल तेवढं चांगलं. का? कारण खर्च आहेत ना, खर्चाचं प्रमाण जेवढं कमी तेवढं प्रॉफिट जास्त. हा प्रॉफिटचा रेशो होता. प्रॉफिटचं प्रमाण जेवढं जास्त तेवढं चांगलं, पण खर्चाचं प्रमाण जेवढं कमी तेवढं चांगलं. म्हणून ऑपरेटिंग एक्सपेन्सेस रेशो मध्ये ऑपरेटिंग एक्सपेन्सेस अपॉन सेल गुणिले 100. 2 कंपन्या दिल्या तुम्हाला,
एका कंपनीचा ऑपरेटिंग रेशो समजा 60% आणि दुसऱ्या कंपनीचा ऑपरेटिंग एक्सपेन्सेस रेशो 70%, तर 60% ऑपरेटिंग एक्सपेन्सेस रेशो असलेली कंपनी चांगली, कारण कमवलेल्या पैशातनं तिचे 60% खर्च होतात, दुसऱ्या कंपनीचे 70% खर्च होतात. समजलं का? ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कोणते? ऍडमिन, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन आणि फायनान्शियल. आय रिपीट, ऍडमिन, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन आणि फायनान्शियल एक्सपेन्सेस. इज दॅट क्लिअर? हो. काही डाऊट? चला, आता तिसरा प्रश्न, नेट प्रॉफिट रेशो. तिसरा प्रश्न काय आहे? नेट प्रॉफिट रेशो. मग नेट प्रॉफिट रेशो नावावरनच कळतं तुम्हाला. चला सांगा बरं तुम्ही फॉर्म्युला काय येणार याचा? आपण बघितलं इथे जीपी रेशो बरोबर, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस रेशो फॉर्म्युला होता. काही सगळे सेल मधले टक्के आहेत. मग नेट प्रॉफिटचा रेशोचा फॉर्म्युला काय येणार? नेट प्रॉफिट माझ्या सेलच्या किती टक्के आहे. मग फॉर्म्युला कसा लिहिणार बोला? काय भागिले काय? नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स बरोबर अपॉन सेल्स गुणिले 100. माझा नेट प्रॉफिट किती आहे माझ्या सेलच्या तुलनेमध्ये, त्याची टक्केवारी म्हणजे माझा नेट प्रॉफिट रेशो. समजलं का? जेव्हा मी नेट प्रॉफिट लिहितो तेव्हा माझ्याकडे दोन प्रकारचे नेट प्रॉफिट असतात. नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स, नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स. म्हणजे बघा असं असतं ते, जीपी समजा जीपी माझा 5 लाख रुपये, त्याच्यातनं मायनस करतो मी ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस समजा 3 लाख रुपये बरोबर, ते उरले माझे बरोबर नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट बीटी, बीटी म्हणजे बिफोर टॅक्स, 2 लाख रुपये उरलेत. पण हे 2 लाख रुपये माझ्या हातात पडत नाहीत. या 2 लाख रुपयांमधले माझा टॅक्स जातो. समजा सरकार मला 50% टॅक्स लावतोय, तर याचा अर्थ 2 लाखाच्या कमाईवर सरकार माझ्याकडनं टॅक्स घेणार 2 लाखाच्या 50% म्हणजे 1 लाख. म्हणजे माझ्या शेअर होल्डरच्या हातात, मालकाच्या हातात पडतो तो 1 लाख रुपये. म्हणून जेव्हा मी नेट प्रॉफिट रेशो म्हणतो तेव्हा आय एम ऑलवेज टॉकिंग अबाउट नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स. माझ्या हातात किती पडतो, भले बिझनेसने 2 लाख रुपये कमवलेले असू दे, पण त्या 2 लाख रुपयामधला 50% टॅक्स सरकार घेत आहे. म्हणजे माझ्या हातात 1 लाख रुपये पडत असेल तर 1 लाख रुपयेच घेणार मी. एनपीएटी अपॉन सेल गुणिले 100. या तिन्ही रेशो मध्ये परफॉर्मन्स रेशो मध्ये बरोबर एक गोष्ट कॉमन आहे, डिनॉमिनेटरला नेहमी सेल आहे. आपण तुलना करतोय याच्यापैकी किती बरोबर, जीपी हा सेल मध्ये किती आहे, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस सेल मध्ये किती आहेत, नेट प्रॉफिट सेल पैकी किती आहे. मग जे किती पैकी आहेत ते खाली, म्हणून सेल डिनॉमिनेटरला. किती पैकी आहेत ते खाली म्हणून सेल डिनॉमिनेटरला. आणि कशाचा रेशो काढताय तुम्ही, जीपीचा काढत असाल तर जीपी वर ऑपरेटिंग एक्सपेन्सेसचा रेशो काढत असाल तर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस न्यूमरेटर. नेट प्रॉफिट रेशो काढत असाल तर नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स न्यूमरेटर. समजलं का? या तिघांना कोणत्याही प्रकारचा आयडल रेशो नसतो. या तिघांनाही कोणत्याही प्रकारचा आयडल रेशो नसतो. समजलं का? हो. कोणाला काही डाऊट? चला, आता तिसऱ्या प्रकारचा रेशो आहे कंबाईंड रेशो. तिसऱ्या प्रकारचे रेशो काय? कंबाईंड रेशो. म्हणजे यातला एक भाग हा बॅलन्स शीट मधला घेतला जाणार आणि एक भाग हा पीएनएल मधला घेतला जाणार.
एक भाग बॅलन्स शीट मधला घेतला जाणार आणि एक भाग कशातला घेतला जाणार, पीएनएल मधला घेतला जाणार. बरोबर. आता त्यातला आपण पहिला बघूया तर ऑपरेटिंग रेशो. पहिला बघूया आपण ऑपरेटिंग रेशो. अच्छा, यांनी हा वेगळा इथे ऑपरेटिंग रेशो वेगळा घेतलाय. आपण ऑपरेटिंग एक्सपेन्सेस घेतलाय. बरोबर. इथे ना जरा 2-3 रेशो आहेत, एकत्र आहेत, त्यांचं जरा कन्फ्युजन आहे, ते कन्फ्युजन जरा दूर क्लिअर करून घ्या. आपण इथे बघितलं ऑपरेटिंग एक्सपेन्सेस रेशो. एक दुसरा येतो तो म्हणजे ऑपरेटिंग रेशो. म्हणजे बिझनेस चालवल्याला किती खर्च होतात. बिझनेस चालवायला खर्च होतात, पहिलं म्हणजे बिझनेसचं प्रोडक्शन करावं लागतं, मग त्याला म्हणणार सीओजीएस. माल बनवण्यासाठी मी एवढा खर्च केला. बरोबर. प्लस नुसता माल बनवला म्हणजे झालं नाही, प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. परत दुकान आहे तर दुकान चालवायला ऍडमिनिस्ट्रेटिव्हचा खर्च पण होणार, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनचा पण खर्च होणार, फायनान्शियल एक्सपेन्सेसचा पण खर्च होणार. म्हणजे ऑपरेट करण्यासाठी या गोष्टी कराव्या लागतात, पहिलं प्रोडक्शन आणि नंतर ऑपरेटिंग. तर यांचा रेशो किती आहे, सेल गुणिले 100. हे जेवढं कमी तेवढं चांगलं, हे जेवढं कमी तेवढं चांगलं. जेवढे खर्च पैसे कमी खर्च होतात तेवढं चांगलं. या दोघांमध्ये फरक काय ते बघून घ्या. हा फक्त ऑपरेटिंग एक्सपेन्सेस रेशो आहे, म्हणजे दुकान चालवण्यासाठी करावा लागणारा खर्च. तर दुकान चालवण्यासाठी हे 3च खर्च लागतात. बरोबर. दुकान चालवण्यासाठी. पण जे आम्ही बिझनेस चालवण्यासाठी म्हणतो, बिझनेस चालवताना प्रोडक्शन प्लस दुकान चालवण्याचा खर्च, म्हणून ऑपरेटिंग रेशो इज इक्वल टू सीओजीएस म्हणजे कॉस्ट ऑफ गुड सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, यांची टोटल भागिले सेल गुणिले 100. समजलं का. आणि तिसरा येतो ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो. एक तिसरा येतो ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो. त्याचा फॉर्म्युला बघा असं राहणार, ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो, ऑपरेटिंग प्रॉफिट बरोबर अपॉन सेल गुणिले 100. ऑपरेटिंग प्रॉफिट अपॉन सेल गुणिले 100. समजलं का. आता ह्या ऑपरेटिंग प्रॉफिटचं मिनिंग काय ते समजून घ्या. बघा, कधी कधी असं होतं, हा माझा सेल आहे 5 लाख रुपयाचा, त्याच्यातनं प्रोडक्शन साठी लागणारा खर्च सीओजीएस हा समजा 2 लाख रुपये मी खर्च मायनस केला, तर उत्तर उरलं जीपी. 3 लाख रुपयाचा जीपी उरला. त्याच्यामध्ये ऍडमिन, सेलिंग आणि फायनान्शियल एक्सपेन्सेस यांची टोटल आहे समजा 1 लाख रुपये. बरोबर. मी ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 1 लाख रुपये मायनस केले. बरोबर. हे उत्तर येणार ऑपरेटिंग प्रॉफिट. हे उत्तर काय येणार, ऑपरेटिंग प्रॉफिट. 2 लाख रुपये ऑपरेटिंग प्रॉफिट. आता कधी कधी मी नॉन कॅज्युअल इन्कम पण घेतो, म्हणजे कधी कधी मला असेट विकून प्रॉफिट झाला. बरोबर. तर मी तो ऍड करतो इथे, प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट, सेल ऑफ असेट किंवा इन्व्हेस्टमेंट. हे 1 लाख रुपये झाले. तर मी टॅक्स भरणार 3 लाखावर. नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स 3 लाख रुपये. बरोबर. पण या कंपनीमध्ये मी इन्व्हेस्ट करायचं की नाही ते मी NPBT बघून नाही ठरवत. बरोबर. मी ऑपरेटिंग प्रॉफिट बघून ठरवतो. का. कारण हा प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट जो आहे 1 लाख रुपये, तो आज आहे, पुढच्या वर्षी असेल असं काय नाही. माझा बिझनेस हॉटेल चालवणे, बरोबर,
हॉटेलमधले चेअर विकून किंवा शेअर विकून झालेला प्रॉफिट, बरोबर, त्याच्यावरनं मी ठरवणार नाही की बाबा हॉटेल घ्यायचं की नाही घ्यायचं. फरक समजला? समजा असं झालं, माझं हॉटेल आहे, हॉटेलमध्ये गिरायचं कमी, वेटर जास्त आहे, बरोबर, पण तरी पण माझ्याकडे प्रॉफिट एनपीबीटी जास्त आहे. का? कारण मी बसल्या बसल्या रिकाम टेकड्या वेळामध्ये मी शेअर मध्ये पैसे गुंतवतो. काउंटरवर बसून गिरायकांकडे कमी आणि मी सीएनबीसी टीव्ही चॅनल जास्त बघतो ते शेअर मार्केटचं. मग मला हा प्रॉफिट होतो. आता जर समजा तुम्ही माझा बिझनेस विकत घेणार असाल तर तुम्ही या प्रॉफिटकडे नाही बघायचं, तुम्ही काय बघणार, या प्रॉफिटकडे, ऑपरेटिंग प्रॉफिटकडे. हॉटेलमधनं किती येतात, बरोबर. म्हणून ऑपरेटिंग प्रॉफिट रेशोचा फॉर्म्युला आहे ऑपरेटिंग प्रॉफिट भागिले सेल गुणिले 100. फॉर्म्युला काय? ऑपरेटिंग प्रॉफिट भागिले सेल गुणिले 100. ऑपरेटिंग नावाचे 3 रेशो झाले आपले. ऑपरेटिंग नावाचे किती रेशो झाले? 3 रेशो. कोणकोणते? ऑपरेटिंग एक्सपेन्सेस रेशो, ज्याच्यामध्ये नावामध्ये लिहिलंय बघा एक्सपेन्सेस, मग फक्त ऑपरेटिंग एक्सपेन्सेसची टोटल घ्यायची. कोणकोणते ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहेत? ऍडमिन, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन अँड फायनान्शियल. या तिघांची टोटल भागिले सेल गुणिले 100. ऑपरेटिंग रेशो जर मी म्हटलं तर दुकान बिझनेस चालवण्यासाठी येणारा खर्च. बिझनेस जेव्हा मी चालवतो तेव्हा तिघांची टोटल होणार, प्रोडक्शन प्लस, बरोबर, ऑपरेटिंग. प्रोडक्शनचा सगळा खर्च सीओजीएस मध्ये येतो आणि ऑपरेटिंग एक्सपेन्सेस मध्ये हे 3 येतात. म्हणून सीओजीएस प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस भागिले सेल गुणिले 100. गुणिले 100 कशासाठी करतो आपण? तर टक्केवारीसाठी. इज दॅट क्लिअर? अँड द लास्ट वन, ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो. जीपी मधनं ऑपरेटिंग खर्च मायनस करून आणि ऑपरेटिंग इन्कम ऍड करून जे काय येईल त्याला म्हणणार ऑपरेटिंग प्रॉफिट अपॉन सेल गुणिले 100. इज दॅट क्लिअर? आणि शेवटचा नेट प्रॉफिट रेशो, नेट प्रॉफिट अपॉन सेल गुणिले 100. समजलं का? कोणाला काही डाऊट? सोपं आहे की जड जात आहे? फॉर्म्युला हे फक्त 10-12 फॉर्म्युला आहेत, ते तुम्हाला पाठ करायचे आहेत, बस, दॅट्स ऑल. सोपं आहे ना? हो. आता तुम्हाला अजूनही 2 प्रश्न आहेत. 2 फॉर्म्युले आहेत, त्याला म्हणणार कंबाईंड रेशो, बरोबर. आता हे कंबाईंड रेशो त्यातला पहिला आहे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, ROI ज्याला म्हणतात, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. म्हणजे मी केलेल्या गुंतवणुकीवर मला मिळाले किती, मी केलेल्या गुंतवणुकीवर मला मिळालेले किती आहेत. बघा, मी केलेली गुंतवणूक म्हणजे काय, तर ओन फंड प्लस बॉरोड फंड, ओन फंड प्लस बॉरोड फंड, ही एवढी मी गुंतवणूक केलेली आहे. या गुंतवणुकीवर मला मिळाले किती, बरोबर. नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स, इंटरेस्ट अँड डिव्हिडंड. नेट प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट, टॅक्स अँड डिव्हिडंड. म्हणजे मी इंटरेस्ट देण्याच्या अगोदर, बरोबर, मी टॅक्स देण्याच्या अगोदर मला किती रुपये मिळाले. मी ही फिगर कुठून येणार? पीएनएल मधनं, बरोबर. माझा नेट प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स मला तिकडनं मिळणार, बरोबर. एनपीएटी मध्ये मी इंटरेस्ट आणि टॅक्स ऍड करून टाकणार, तर मला मिळणार नेट प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स. एनपीएटी म्हणजे काय? नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स. एनपीएटी म्हणजे काय? नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स. मग नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स कसा येतो?
इंटरेस्ट मायनस करून माझा इंटरेस्ट या फायनान्शियल एक्सपेन्सेस मध्ये इन्क्लुडेड असणार, बरोबर. माझा टॅक्स एनपीबीटी मधनं मायनस झालेला असणार. मग उरलेला प्रॉफिट एनपीएटी मी त्याच्यामध्ये परत ऍड केले की उत्तर मिळालं मला नेट प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स. एवढे कमवले एवढ्या गुंतवणुकीवर, बरोबर. एवढे गुंतवणुकीवर एवढे रिटर्न असतील तर या कंपनीमध्ये किंवा या बिझनेसमध्ये गुंतवणूक करणं सोपं आहे किंवा चांगलं आहे की वाईट आहे. जेवढे टक्के जास्त तेवढे इन्व्हेस्टमेंट चांगली, जेवढे टक्के कमी तेवढे इन्व्हेस्टमेंट वाईट. हे तुम्हाला सिलेबस मध्ये नाहीये बोलतात बघा इथे. कन्सिडरिंग 12th सिलेबस डज नॉट हॅव कंपनी ऍक्ट इन डिटेल. कंपनी ऍक्ट मध्ये डिटेल मध्ये नाही, पण हा रेशो आहे. ओके. इथे त्यांनी कॅपिटल एम्प्लॉईड मध्ये घेताना कॅपिटल एम्प्लॉईड इज फिक्स असेट प्लस करंट असेट मायनस करंट लायबिलिटी असं घेतलेलं आहे, बरोबर. दुसरा ऑप्शन इक्विटी शेअर कॅपिटल प्लस प्रेफरन्स शेअर कॅपिटल प्लस रिझर्व्ह सरप्लस प्लस लॉंग टर्म लोन, बरोबर. हेच दुसऱ्या पद्धतीने आपण म्हणू शकतो ओन फंड प्लस बॉरोड फंड. आपण व्हर्टिकल बॅलन्स शीट बघितली. व्हर्टिकल बॅलन्स शीट मध्ये ओन फंड आणि बॉरोड फंडची टोटल. आता दुसरा फॉर्म्युला आहे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड, बरोबर. आता रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड मध्ये घेताना काय घेणार बघा. नेट प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स, न्यूमरेटर सेम झालं, फक्त रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड मध्ये जर म्हटलं तर फक्त हे झालं चेंज. ओन फंड येणार इथे, शेअर होल्डर फंड येणार इथे. त्याला दुसरं नाव रिटर्न ऑन शेअर होल्डर फंड, बरोबर. नेट कॅपिटल एम्प्लॉईड किंवा इक्विटी. ओके. रेशो इंडिकेट्स वेदर शेअर होल्डर फंड इज एफिशियंटली युज्ड ऑर नॉट. याच्यावरनं आपल्याला एवढंच कळतं की बाबा माझे गुंतवलेले पैसे शेअर होल्डरचे ते व्यवस्थितरित्या वापरले जात आहेत की नाही. जेवढे टक्के जास्त त्याचा अर्थ वापर सफिशियंट होतोय, जेवढे टक्के कमी त्याचा अर्थ वापर कमी होतोय. आता हे जे फॉर्म्युला तुम्हाला मी लिहून दिलेत हे पाठ करायचे आज तुम्हाला, आणि उद्या आपण हे प्रश्न जे आहेत इलस्ट्रेशन जे आहेत ते सगळे सॉल्व्ह करणार आहोत. ओके. आज एवढं काम होईल का सगळ्यांचं? हो. मी पाठवतो, लिहून घ्या. आता एक महत्वाची गोष्ट, आपण 4 तारखेपासून सुरू करतोय. कोणाच्या पालकांना पाठवत नाही असं आहे का? सगळे येतील ना? ओके, व्हेरी गुड. दुसरी गोष्ट, बरोबर. तुषार, सुजित, तुम्हाला मी फी आणायला सांगितलेलं. कधी येणार तुमची फी बाळांनो? व्हिडिओ ऑन करा दोघं. मला पहिला आहेत का बघू दे, का झोपलेत. झोपलेत दोघं. हाय, तुषार जागा आहे. तुषार काय शिकवलं आज सांग बरं. मी ऑडिओ ऑन कर पहिला. रेशो शिकवले. कोणकोणते रेशो शिकवलेस तू सांग. क्विक रेशो, एक मिनिट आठवू दे. शेवटला काय सांगितलं ते सांग. सुजित, काय शिकवत होता आता सांग. ठीक आहे, तुमचं काय लक्ष नाही म्हणजे तुम्हाला काय अभ्यास करायचा नाही. प्रथमेश,
व्हिडिओ ऑडिओ ऑन कर. हा पण झोपलाय.